नमस्कार, मी रणजित शेवाळे. चित्रसिद्धी एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. जसं की तुम्ही मागील व्हिडिओमध्ये पाहिलं असेल, माझी मुरड जी शॉर्ट फिल्म आहे तिचं शूटिंगचं सुरुवात कशी झाली, शूटिंगमध्ये ज्या काही गमती जमती झाल्या, तर तुम्हाला त्या आवडल्या असतील ही आशा करतो. आणि त्याच व्हिडिओचा पुढचा भाग घेऊन येत आहे मी आज. तर चला उशीर न करता दुसऱ्या भागाला सुरुवात करूया. तर तुम्ही पाहू शकता आम्ही आता हॉस्पिटलचा सीन करत आहोत. हे बार्शीमधील हिरेमेट हॉस्पिटल आहे. हॉस्पिटलमध्ये मी माझ्या आईला दवाखान्यात घेऊन येतो असा सीन आहे. हॉस्पिटलचा स्टाफ खूप सपोर्टिव्ह होता. त्यांनी आम्हाला जी हवी ती मदत केली आणि गौरी गायकवाड मॅडम यांनी आम्हाला शूटिंगसाठी परमिशनही दिली आणि त्यांनी एक डॉक्टरचा रोलही केला. तर त्या खूप छान प्रकारे ॲक्टिंगही करतात हे आम्हाला कळालं नंतर. आता सीनचं प्लॅनिंग चालू आहे. DOP शुभम सर, रोहित सर, आमचं कशा प्रकारे नेक्स्ट शॉट घ्यायचा हे आमची चर्चा चाललेली आहे. एकंदरीत आम्ही जे काय सीन वगैरे शूट करतो ते आम्ही तिघंजण डिस्कस करूनच शूट करतो आणि प्रत्येक सेटवरही असंच व्हायला हवं. DOP, डायरेक्टर, असिस्टंट डायरेक्टर जे असतात, असोसिएट, यांच्या चर्चांमधूनच प्लॅनिंगमधूनच की सीन कसा शूट करायचा आहे हे सगळं व्हायला हवं. आता आम्ही OPDचा सीन करत आहोत, जिथे की माझ्या आईला गौरी मॅडम तपासत आहेत. त्यांना गौरी मॅडमला आम्ही फक्त सिच्युएशन सांगितले की अशी आहे, तर त्यांनी स्वतःचे डायलॉग इम्प्रूव्ह केले आणि खूप छान प्रकारे सीन झाला. सीनच्या पुढील तयारीसाठी मेकअप चालू आहे. या आहेत श्वेता पाटील, मेकअप आर्टिस्ट. त्यांना एक दिवस आम्ही बोललो होतं कारण की जलाल भाई एक दिवस अवेलेबल नव्हते. सीन नंबर L1 शॉट 6 टेक 1. हां, क्लॅप आउट, ॲक्शन. डोकं कधीपासून दुखतंय ताई? गेले 4 वर्षापासून दुखतंय बा. 4 वर्षापासून दुखतंय. आणि श्वास घ्यायला कधीपासून त्रास होतोय? क्रेडिट. अरे काय तू आईच्या तपासणीनंतर आता गौरी मॅडम आणि माझा संवाद चालू आहे. सीन नंबर L1 शॉट 8 टेक 1. क्लॅप आउट, ॲक्शन. ॲक्शन. क्लॅप आउट, ॲक्शन. त्यांना जे काही तपासण्या लिहून देते, तर त्याच्यावरून आपल्याला पुढचं निदान आणि पुढचे उपचार ह्या दोन्ही गोष्टी ठरवाव्या लागतील. पण मला तुम्ही एक सांगा, तुम्ही त्यांना आणायला एवढा उशीर का केला? मॅडम मी पुण्याला असतो, माझी आई आणि बहीण जातो, वडील नाही. अतिशय उत्तम प्रकारे गौरी मॅडमनी हा सीन कंप्लीट केला आणि आम्हाला खूप मदत केली. आता पुढच्या सीनची तयारी चालू आहे. श्वेता आईचा मेकअप करत आहे आणि सीनला सुरुवात झालेली आहे. आता आम्ही हॉस्पिटलमध्ये एंट्री करतोय, मी आणि माझी आई, असा सीन आता आम्ही शूट करत आहोत. जवळपास आम्ही दुपारी 3 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत हॉस्पिटलमध्येच शूट करत आहोत. तर हॉस्पिटलमध्ये आम्ही बरेच फुटेज काढलं. हॉस्पिटलमधील एंट्री, कॉरिडोर, वेटिंग एरिया, त्यानंतर आईच्या तपासण्या वगैरे केलेल्या, गौरी मॅडमसोबतची चर्चा. तर अशा प्रकारे आम्ही हॉस्पिटलमध्ये बरेच सीन केले. मेडिकलचा सीन केला एक. नेक्स्ट डेला आम्ही बार्शीतील उत्तरेश्वर मंदिरामध्ये शूटिंगला सुरुवात केली. तुम्ही पाहू शकता गण्या आणि मी रिहर्सल करत आहे. कॅमेरा तयार झालेला आहे. पूजा वाट बघते की मला कधी क्लॅप दे म्हणतायत. सीन नंबर 12 शॉट 2 टेक 1. ॲक्शन. हो येतो. म्हणजे नागराज मंजुळेचं? हो हो. अरे बाई, ऍक्टिंग करायला शिकला बाई. क्रेडिट. तुला ऍक्टिंग करायला शिकला म्हणजे काय? किती शिकले गेलो
हा सीन करत असताना खूप मज्जा आली, कारण की कुणाल डायलॉग घेताना खूप फंबल करत होता आणि सर्वांना खूप त्यानं हसवलं. बघा आता तुम्ही पुढे काय होतं ते. तपासणी केले जायचं परत तुझ्याकडे बोलू काय करावं काय आठपाट मध्ये तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. मधून बोलतोय. हां बरं, हां बरं. आपलं सिलेक्शन झालंय मुख्य भूमिकेत. ठेवू का? काय मुख्य भूमिका? दोन पाय. हो आठपट. हो 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 या उद्या ऑफिसला. या मग 1 वाजता. तुम्ही जावा दूध जावा दूध घालायला. बोलायला लागला का? या मग 1 वाजता. चल चल. हसी मजाक झाल्यानंतर आम्ही व्यवस्थित सीन शूट केला. टेक्निकली जे काय आम्हाला अँगल हवे होते, क्लोज, मिड, मास्टर, ते आम्ही सर्व व्यवस्थित शूट केले. त्यानंतर कुणालनी आणि मी चेक केले शॉट्स. आम्हाला सगळ्यांना ओके वाटले. नंतर रोहित सरांनी कुणालची जरा शाळा घेतली. नमस्कार, मी जलाल सय्यद, मेकअप आर्टिस्ट. पुण्यानं आलो आहे, बार्शीला. एक शॉर्ट फिल्मसाठी आलो आहे. मुरड नावाची फिल्म आहे आणि इथं नवीन टीमशी भेटणं झालं आणि सगळे डिपार्टमेंट सगळेच कामं करत आहे. मेकअपपासून, आर्टपासून, डायरेक्टरपासून, ॲक्टिंगपासून असं एक टीम एवढी भारी झाली आहे आणि सगळ्यांचं काम जबरदस्त चालू आहे आणि एवढ्या उन्हात काम चालू आहे की विचारायची गोष्ट नाही आहे. आणि आम्ही आत्ता म्हणजे मराठवाड्यात आहेत आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि DOP टीम, परत आर्टिस्ट, सगळेच टीम भारी भेटली आहे आणि ॲक्टिंग वाईज तर काही विचारायचं नाही आहे. एकदम मेहनतीनं काम चालू आहे आणि बाकी आता फिल्म आल्यानंतर आपलं बघूया. तर धन्यवाद. पिक्चर परफेक्ट शॉट आहे. पिक्चर परफेक्ट. मंदिरातला सीन शूट झाल्यानंतर आम्ही कासरवाडी गावामध्ये एक गावातला सीन शूट करण्यासाठी आलो. ए देवराव, एवढा मोठा हिरो घरी चालत पाठवतो होय. वळवली गाडी त्यानं. ठीक आहे. गावामध्ये खूप ऊन होतं, तरीही आम्ही हार न मानता सर्व टीमने आपला सीन जो आहे तो कंप्लीट केला. एवढा मोठा हिरो घरी चालत पाठवतो होय. चला. ऍक्शन. ए हिरो कधी आला? अरे काय आता झालं, बरं झालं भेटला. चल घरी सोड मला. सोडणार की राव? एवढा मोठा हिरो घरी चालत पाठवतो होय. Scene 4 shot 2 take 1. बघा एकमेकांना. एक्सप्रेशन दिसतात तसे. लोकांना असं कळतं की ह्यांच्या पुढे कॅमेरा गाडीवर कॅमेरा नाही नसतं का? यांनी मेंटेन करा. तुझं किती घ्यायचं? 1707 तुझं पुढे आमच्या नवीन DOPचं घेतलं की. या सीनच्या दरम्यान आम्ही संस्कृतीलाही क्लॅप द्यायला शिकवलं की शूटिंगची क्लॅप कशी देतात, सीन नंबर, शॉट नंबर, टेक नंबर. तर तिने यात चांगल्या प्रकारे शिकून घेतलं. रोल कॅमेरा. Scene 4 shot 2 take 5. स्टार्ट. ऍक्शन.
नमस्कार, माझं नाव आहे संस्कृती खुडे आणि आम्ही एक शॉर्ट फिल्म करतोय ज्याचं नाव आहे मुरड. त्यामध्ये रणजित शिवाळे आहेत, त्यांनी मला हा रोल दिला आहे. ते प्रोड्युसर, रायटर, ॲक्टर आहेत आणि मला हा रोल खूप छान वाटला आहे. त्यांनी मला एक स्क्रिप्ट दिली होती आणि मी पाहिला त्यांना हा बोललं आहे कारण की खूप छान होती स्क्रिप्ट आणि इथले ही टीम पण खूप छान आहे. छोटीशी आहे बट सपोर्टिव्ह आहे आणि गेले 7-8 दिवस झाला आम्ही हे शूट करतोय आणि ही शॉर्ट फिल्म खूप लवकरच तुमच्या भेटीला येईल. सो थँक्यू. थोडंसं काय बोलू आता. What do you want me to say? What is हा सीन शूट करताना गावातील मुलं खूप जमली होती आणि खूप बोलत होती. त्यांना म्हणजे त्यांच्यासाठी खूप एक वेगळंच वातावरण होतं ते शूटिंगचं. काय असतं कसं असतं ते पाहण्यासाठी सर्वजण जमले होते. कधी आला? हे काय आता झालं बनवायला भेटलं. सोनमार्गी की राव, एवढा मोठा हिरो चालत पाठवतो बाई. अरे प्रकाश म्हणजे तुझं विसरतो मी. जलाल सर राईट पॉइंट कर, राईट थोडं बाईक चेक बाईक चेक. दिसतोय का? रेडी. सीन नंबर 5, शॉट नंबर 10, टेक 1. हा जो आम्ही सीन करतोय तो जेवण करायचा आहे. पण ॲक्च्युली हा जो सीन आहे तो आम्ही रिशूट करत आहोत कारण की हा सीन जेव्हा आम्ही अगोदर शूट केला होता तेव्हा नाईटला केला होता. पण तेव्हा आम्हाला चिलटांनी खूप त्रास दिला होता. मला लाईट लावली होती तर त्या लाईटमुळे खूप चिलटा आली होती आणि आम्हाला सीनच होत नव्हता की एवढी चिलटा आली होती. ते कॅमेऱ्यामध्ये पण दिसत होती फेसच्या समोर वगैरे. त्यामुळे आम्ही हा सीन तेव्हा कॅन्सल केला आणि नंतर रिशूट केला. तुम्ही पाहू शकता की बघा लाईटला किती चिलटं किडं वगैरे आलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शूट होणं अशक्यच आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता की आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी जेवणाचा सीन करत आहोत कारण की चिलटांनी रात्री खूप त्रास दिला आम्हाला. Rolling. Scene number 5, shot 10, take 3. Action. आई तुला पण घे की जेवायला. हा घेते मी नंतर तुमच्या अभ्यासात कमी पडू नका, चांगले मार्क मिळव. तुला जे काय लागते ना ते मी आणून देईन पण अभ्यासात चांगले. Correct. मला जेव्हा आपले रणजित शेवाळे सर आहेत त्यांचा जेव्हा कॉल आला की तुम्ही एक मुरड नावाची शॉर्ट फिल्म आहे ती करू शकाल का, तर
मी त्यांना ही मागितली, स्क्रिप्ट मागितली. तेव्हा त्यांनी स्क्रिप्ट लगेच मोबाईलमध्ये PDF पाठवली त्यांनी. मी ते वाचली आणि ते वाचल्यानंतर मला खूप आवडली, कारण माझा त्याच्यामध्ये आईचा रोल आहे आणि त्याच्यामधले जे काही म्हणजे आईचं जे हे आहे ना, ते पात्र मला खूप आवडलं आणि छान वाटलं. म्हणून मी लगेच त्यांना होकार दिला आणि तयारी केली इकडे येण्याची. तर हे शूट बार्शीमध्ये झालेलं आहे, होत आहे सध्या. 4-5 दिवस झाले हे शूट चालू आहे. आणि आपले जे रणजित शेवाळे सर आहेत, ते स्वतः डायरेक्टर आहेत, प्रोड्युसर आहेत, लेखक आहेत आणि चांगले ॲक्टरसुद्धा आहेत. तर त्यांनी जे हे करतायत मुरड नावाची शॉर्ट फिल्म, खरंच खूप छान आहे. मला म्हणजे काम करताना सुद्धा एवढं आवडलं आणि एवढं हसत खेळत आम्ही ते काम केलं. खरंच भारी वाटलं ते काम करताना. आणि जे त्यांच्याबरोबर जे संगतीला आहेत मित्रमंडळ, रोहित सर असतील, परत राम सर असतील, बरेच कॅमेरामन असतील, खूप चांगले सगळेच एवढे एकमेकांना सहकार्य करतात. अडचणी बऱ्याच आल्या, पण त्या अडचणींवरती मात देऊन कशा पद्धतीनं करावं लागतं सहकार्य एकमेकांना आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी हे सगळं साकार करून दाखवलं. आणि मला सुद्धा खूप छान वाटलं ते काम करताना. त्यांनी जे दिलेलं प्रेम खरंच भारी वाटलं. आणि खरं तर अजय हा माझा मुलगा दाखवला आहे, पण एवढं म्हणजे असं वाटलं की खरंच माझा स्वतःचा ओरिजिनल मुलगा आहे असंच मला वाटलं. जेवणाचा सीन झाल्यानंतर आम्हाला खरोखरच भूक लागली होती सर्वांना. त्यानंतर आम्ही लंच ब्रेक केला आणि तुम्ही पाहू शकता आम्ही रोज अशा पद्धतीनं पंगत घालून जेवत असतो.